नमस्कार प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, संपत्ती आणि वारसा मिळेल। तर चला कथा सुरू करूया। एकेकाळी जेव्हा माता पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते, तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात की पृथ्वीवरील कोणताही मानव त्याच्या आयुष्यात कधीही हार मानणार नाही। जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्णपणे ऐका। ही कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण ही पवित्र कथा पूर्णपणे ऐकून तुम्हाला इच्छित परिणाम मिळेल। म्हणून ही कथा पूर्णपणे ऐका। जर तुम्ही शिवभक्त असाल तर भोलेनाथचा अनादर करू नका, तर एक दिवस निसर्ग त्याला जे काही हवे आहे ते देईल। म्हणून हे दोन धडे मानवांनी लक्षात ठेवले पाहिजेत। कठोर परिश्रम करत राहा आणि एक दिवस निसर्ग तुम्हाला त्या कामाच्या फळाचा आनंद देईल। मग माता पार्वती म्हणतात, कृपया मला पुन्हा समजावून सांगा। मग भगवान शिव म्हणतात की मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगत आहे, ते काळजीपूर्वक ऐका। एकेकाळी एका गावात एक अतिशय उदार आणि दयाळू संत राहत होते। एके दिवशी एक अतिशय असहाय्य आणि दुःखी व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, हे गुरुदेव, मी माझ्या जीवनावर खूप दुःखी आहे। मला माझे कुटुंब आनंदी हवे आहे, पण मी त्याच्यासाठी काहीही चांगले करू शकत नाही। मी त्यांना दिवसातून 2 वेळचे जेवणही देऊ शकत नाही, किंवा मी माझ्या स्वतःच्या इच्छांसाठी काहीही करू शकत नाही। कधी कधी मला माझे जीवन संपवण्याचे विचार येतात। हे गुरुदेव, तुम्ही भगवान शिवांची खूप पूजा करता, तुम्ही खूप तपश्चर्या करता, तुम्ही मला मार्ग दाखवू शकता का? कारण मी खूप वाईट काळातून जात आहे, मी खूप अडचणीत आहे। दिवसाला 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे देखील माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे। आणि आता तुम्ही मला सांगा गुरुदेव, अशा काळात मी कसे जगावे, माझे कुटुंब कसे चालवावे, मी त्यांना कसे आनंदी ठेवावे, आणि मी माझ्या अडचणीमधून कसे बाहेर पडावे? अरे गुरुदेव, कृपया मला काही सोपी पद्धत सांगा, जेणेकरून मी सहज समजू शकेल। कारण गुरुदेव, मी शिक्षित नाही, जर तुम्ही दुसरेच बोलाल तर मला समजणार नाही। हे ऐकून संत हसले आणि म्हणाले, तू माझ्यासाठी एक काम करू शकाल का? हे ऐकून तो व्यक्ती म्हणाला, अर्थातच गुरुदेव, तुम्ही मला सांगा की कोणते काम करावे लागेल। मग संतांनी समोरच्या दिशेने बोट दाखवले आणि सांगितले की त्या उंच टेकडीवर एक झोपडी आहे, आणि त्या झोपडीजवळ एका मुंग्यांचा ढीग आहे, जेथे हजारो मुंग्या राहतात। आणि त्या मुंग्या त्या झोपडीची माती खराब करतात, त्या मातीची सुपीकता नष्ट करतात, ज्यामुळे तेथे कोणतेही झाड, वनस्पती किंवा कोणतेही गवत उगवू शकत नाही। तुम्ही माझ्यासाठी हे काम करा, त्यानंतर मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देईन। तुम्हाला दररोज 7 दिवस त्या टेकडीवर जावे लागेल आणि मुंग्यांचे घर नष्ट करून ते नष्ट करावे लागेल। जेव्हा जेव्हा तुम्ही झोपडीजवळ याल, तेव्हा जर तुम्हाला मुंग्याचे घरटे दिसले तर ते तिथेच नष्ट करा। पण लक्षात ठेवा की घर उद्ध्वस्त करताना कोणतीही मुंगी मरणार नाही। त्या तरुणाला पूर्णपणे समजले, तो निघून गेला। कदाचित संत असे का म्हणत आहे हे त्याला समजले नाही। मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करणे आणि त्यांना इजा करणे हे मुंग्यावर अन्याय ठरेल। शेवटी कोणता संत असे करेल? तरीही संतांच्या सल्ल्याचे पालन करून तो दुसऱ्या दिवशी टेकडीवर जाऊ लागला। जेव्हा तो पहिल्या दिवशी टेकडीवर पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की अनेक मुंग्या अन्न गोळा करण्यात व्यस्त आहेत। त्या सर्व एका रांगेत चालत होत्या, धान्याचे छोटे छोटे धान्य उचलत होत्या आणि त्यांच्या घरात साठवत होत्या। हे पाहून तरुणांचे हृदय सुरुवातीला कमकुवत झाले। त्याला वाटले, ते त्यांचे घर भरण्यासाठी खूप कष्ट करत आहेत, आणि जर मी त्यांचे घर उद्ध्वस्त केले तर त्यांना किती वाईट वाटेल। पण नंतर त्याला संतांचे शब्द आठवले,
आणि त्याने त्यांचे घर उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली। मुंग्या घाबरून गेल्या, त्या इकडे तिकडे पळू लागल्या। एका रांगेत धावणाऱ्या मुंग्या आता विखुरल्या होत्या आणि त्यांच्या जीवासाठी पळू लागल्या होत्या। थोड्याच वेळात घर उद्ध्वस्त झाले आणि सर्व मुंग्या लपण्यासाठी पळून गेल्या। हे केल्यानंतर तो तरुण जड अंतःकरणाने आपल्या घरी परतला। तो खूप अस्वस्थ आणि दुःखी होता। मग रात्री त्याच्या पलंगावर पडून त्याने विचार केला, आता मुंग्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे, तेथे परत जाण्याने काय फरक पडतो। त्याने विचार केला, संतांनी मला जे करायला सांगितले होते ते मी आधीच केले आहे। पण मग त्यांनी पुन्हा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे जाण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि त्याच ठिकाणी परत गेला। त्याने पाहिले की मुंग्यांनी तेथे त्यांचे घर पुन्हा बांधले आहे आणि आता ते त्यांच्या घरांसाठी साहित्य गोळा करण्यात व्यस्त आहेत। त्या माणसाकडे पाहून त्याला कळले की या मुंग्या किती मूर्ख आहेत। त्यांना माहित होते की त्यांचे घर कालच उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांनी तिथे एक नवीन घर बांधले आहे। तो माणूस या विचारावर हसला, पण संतांचे शब्द आठवून त्याने पुन्हा मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली। मुंग्या पुन्हा चिडल्या। थोड्याच वेळात त्या मुंग्या त्यांचे जीवन वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागल्या। थोड्याच वेळात त्यांचे घर पुन्हा उद्ध्वस्त झाले आणि आता त्या तरुणाला थोडे समाधान वाटत होते। यावेळी मी त्यांनी पूर्ण नष्ट केले, त्यामुळे मुंग्या तिथे घरटे बांधू शकल्या नाहीत। म्हणून जाण्यापूर्वी त्याने घरटे बांधू नये म्हणून त्यावर थंड पाणी ओतले। त्याचे काम पूर्ण करून तो तरुण त्याच्या घरी परतला। त्या रात्री झोपायला जाताना तो पुन्हा विचार करत होता की संत योग्य काम करत आहे का। एखाद्याचे घर उद्ध्वस्त करणे संताला शोभते का। जर संत परिपूर्ण पुरुष असेल तर काय, जर तो मला फसवत असेल तर काय। पण मग त्याने प्रथम त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच त्याला कळेल की संत त्याला असे का करायला लावत आहे। असा विचार करून तो त्या रात्री झोपी गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि पुन्हा त्याच टेकडीकडे निघाला। तो त्याच ठिकाणी पोहोचला जेथे त्याने मुंग्यांचे घरटे उद्ध्वस्त केले होते आणि तिथे एकही घर नाही हे पाहून त्याला आनंद झाला। सर्व मुंग्या पळून गेल्या होत्या। आता त्याला समजले की त्याला दररोज तिथे जाण्याची गरज नाही, कारण मुंग्यांनी आधीच त्यांचे घर हलवले होते। संतांनी त्याला 7 दिवसासाठी असे करण्यास सांगितले होते, पण आज 3रा दिवस होता। आता उरलेले 4 दिवस परत येण्याची गरज नाही आणि असा विचार करून त्याने ठरवले की आता तो थेट संतांकडे जाईल आणि त्यांना सर्व काही सांगेल। जेव्हा तो त्या टेकडीवरून संतांकडे परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर मुंग्यांनी बनवलेल्या दुसऱ्या घरावर पडली आणि आता त्या मुंग्या एका नवीन घरात स्थानिक झाल्या होत्या। हे नवीन घर त्यांच्या जुन्या घरापासून थोड्या अंतरावर होते आणि जेव्हा त्याची नजर त्या घरावर पडली तेव्हा त्याला वाटले की कदाचित गुरुदेवांना माहीत असेल की ते त्यांचे घर सोडून हलवून दुसरीकडे कुठेतरी बनवतील, म्हणूनच त्यांनी मला 7 दिवसांसाठी येण्यास सांगितले। आणि असा विचार करून तो त्यांचे नवीन घर देखील उद्ध्वस्त करण्यासाठी तिथे पोहोचला। जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्यांनी पाहिले की मुंग्या त्याच प्रकारे त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि स्वतःसाठी अन्न गोळा करत आहेत आणि त्यांच्या घरात साठवत आहेत आणि त्यांच्या जुन्या तुटलेल्या घरात काही धान्य आहे म्हणून मुंग्या तेथूनही धान्य गोळा करत आहेत आणि ते त्यांच्या नवीन घरात परत आणत आहेत। आता
पुन्हा एकदा त्या तरुणाचे मन थोडे कमकुवत झाले, कारण तो स्वतः कमकुवत होता आणि तो स्वतःही काळाचा बळी होता. म्हणून त्याच्या मनात त्या मुंग्याबद्दल एक विचार निर्माण होत होता. त्याला त्यांच्याबद्दल दया येत होती. त्याला त्यांना मदत करायची होती, पण उलट तो त्यांना इजा करत होता. संतांचे शब्द आठवून त्याने पुन्हा घर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने कोणत्याही मुंग्यांना इजा न करता ते अतिशय काळजीपूर्वक उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याला थोडा जास्त वेळ लागला, कारण संतांनी पूर्वी कोणत्याही मुंग्यांना इजा करू नये अशी आट घातली होती. म्हणून त्याने अत्यंत सावधगिरीने घर उद्ध्वस्त केले. घर उद्ध्वस्त केल्यानंतर तो पूर्वीपेक्षाही अधिक दुःखी झाला, कारण त्याने त्यांचे नवीन घर देखील उद्ध्वस्त केले होते. तो मुंग्यांना स्थिरावू देत नव्हता. आता तो स्वतःला शैतान मानू लागला, पण तरीही संतांचे शब्द ऐकून तो दुःखी मनाने त्याच्या घरी परतला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा विचार केला, मी किती राक्षस आहे, मी किती राक्षस आहे. जुने घर विसरून जा, मी त्यांचे नवीन घरही उद्ध्वस्त केले आहे. मी त्या मुंग्यांना कुठेही राहू देत नाही. त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील, ती खूप रागावले असेल, पण तरीही त्यांनी दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा आला. यावेळी मुंग्यांनी नवीन ठिकाणी आपले घर बांधले आहे हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्या पूर्वीपेक्षाही अधिक ऊर्जेने काम करत होत्या. फक्त एका रात्रीत मोठे घर बांधत होत्या. आता ते पुन्हा एकदा त्यांचे धान्य गोळा करण्यात व्यस्त होत्या. हे पाहून तो माणूस विचार करू लागला, या मुंग्या कशापासून बनवल्या आहेत. मी त्यांना येथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत राहतो, तरीही त्या येथेच त्यांचे घर बांधतात. त्यांना माहिती नाही की मी त्यांना येथे कधीही स्थिर राहू देणार नाही. हे आश्चर्यकारक आहे की या मुंग्या जरी इतक्या लहान असल्या तरी अजूनही अढळ आहेत. यावेळी रागाच्या भरात त्याने घर पाडण्यास सुरुवात केली, पण यावेळी चिरडताना काही मुंग्या त्याच्या पायाखाली मरण पावल्या. जेव्हा त्याने आपल्या रागावर आवर घातला, तेव्हा त्याला जाणवले की त्याने त्यांना किती वेदना दिल्या आहेत. त्याचे हृदय पश्चातापाने भरून आले. तो रडत रडत त्याच्या घराकडे गेला आणि रात्री झोपताना त्याला वाटले की मी आता त्यांना त्रास देऊ शकणार नाही. तो म्हणाला. असा विचार करून दुसऱ्या दिवशी तो त्याच्या घरातून थोडे पीठ घेऊन त्याच टेकडीवर गेला. त्याच्या मनात मुंग्याबद्दल आदर आणि करुणेची भावना निर्माण झाली होती. त्यांना मदत करायची होती. तो पोहोचला तेव्हा मुंग्या त्यांचे नवीन घर पुन्हा बांधण्यात व्यस्त होत्या. मोठ्या करुणेने त्याने मुंग्यांना आणलेले पीठ खायला दिले. तो पुढील 3 दिवस असे करत राहिला. आता दररोज सकाळी तो स्वतःच्या हाताने मुंग्यांना खायला घालत असे. 7 दिवसानंतर तो तरुण संतांकडे गेला आणि म्हणाला, हे गुरुदेव, कृपया मला माफ करा. मी त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्यांचे घर एकदा नाही तर 4 वेळा उद्ध्वस्त केले. त्यानंतर मी त्यांचे घर पुन्हा उद्ध्वस्त करण्याचे धाडस करू शकलो नाही. मला समजले आहे की तुमचे काम पूर्ण केले नाही आणि त्या बदल्यात तुम्ही मला माझ्या कठीण काळातून बाहेर काढण्याचा मार्गही सांगणार नाही. पण मला पश्चाताप नाही. मी जे केले ते योग्य होते असे मला वाटते, म्हणून मी परत जात आहे. कृपया मला घरी परतण्याची परवानगी द्या. संत हसले आणि म्हणाले, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, पण आधी थोडेसा नाश्ता करा. थोडा वेळ थांबा, मग तुम्ही निघून जाऊ शकता. यानंतर संत त्या तरुणासाठी पाणी घेऊन आले.
त्याला पाणी दिल्यानंतर संतांनी विचारले, मला सांग, तू त्या लहान मुंग्यांचे घर का उद्ध्वस्त केले नाहीस? त्या खूप लहान आहेत आणि तू खूप महान आहेस, तरीही तू त्यांचा नाश केला नाहीस. तरुणाने उत्तर दिले, हे गुरुदेव, मी त्या लहान मुंग्यांचे घर उद्ध्वस्त केले आणि मी ते अनेक वेळा केले. एकदा माझ्या रागात मी त्यांना इजाही केली, पण ज्या दिवशी मी त्यांना इजा केली तेव्हा मला वाटले की मी त्यांना इजा करत आहे. मी त्यांना इतके दुःख का देत आहे? त्या दिवसापासून त्यांना इजा करण्याऐवजी मी त्यांना मदत करू लागलो. हे ऐकून संत म्हणाले, हा धडा शिकण्याचा आहे. एक छोटी मुंगी आपल्याला जीवनाचा संदेश देते. मी तुम्हाला त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवले नाही. मी तुम्हाला तेथे पाठवले जेणेकरून तुम्ही काहीतरी शिकू शकाल. तुम्ही तेथून काय शिकलात ते मला सांगू शकता? जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा त्यांनी संपूर्ण कहाणी सांगितली. हे ऐकून संत हसले आणि म्हणाले, बेटा, त्या मुंग्याकडून तुला पहिला धडा मिळाला. तो म्हणजे तू कितीही वेळा त्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास, कितीही वेळा प्रयत्न केलास तरी त्यांचे घर उद्ध्वस्त झाले नाही, पण प्रत्येक वेळी एक नवीन घर बांधले. त्यांनी कधीही हार मानली नाही. जर त्यांनी हार मानली असती तर त्या मुंग्या नवीन घर बांधू शकल्या नसत्या. आपण माणसे तेव्हाच तुटतो जेव्हा आपण हार मानतो आणि नंतर जीवनात प्रयत्न करणे थांबवतो. काही लोक तर आपले जीवन संपवण्याचा दृढ निश्चय करतात, पण तुम्ही हे लक्षात घेतले असेल की प्राणी कधीही स्वतःहून आपले जीवन संपवत नाहीत. तुम्ही कधीही कोणत्याही प्राण्याला आत्महत्या करताना ऐकले नसेल. तो प्राणी कितीही भुकेला किंवा दुःखी असला तरी तो नेहमीच आपल्या जीवनासाठी लढत राहतो. पण दुसरीकडे आपण माणसे फक्त एकदा किंवा दोनदा निराश होऊन आपले जीवन संपवतो. जीवन कृतीबद्दल आहे आणि मृत्यू हे अंतिम आहे, अंतिम विश्रांती स्थान आहे. म्हणून मृत्यूपूर्वी कधीही काम करणे थांबवू नका, कारण मृत्यूनंतर तुम्ही काही करू शकणार, तर त्यापूर्वी काम करणे का थांबवू नका. जर तुमचे एखादे घर उद्ध्वस्त झाले तर तुम्ही हार का मानत आहात? जर तुम्ही केले असेल तर घर बांधण्याचा प्रयत्न करा. दुसरे घर प्रयत्न करत राहा. प्रयत्न करणारे कधीही हारत नाहीत. त्या छोट्या मुंग्यांना पाहून तुम्ही हे शिकला आहात. त्या तुमच्यापेक्षा खूप लहान दिसतात आणि तुम्ही खूप लहान आहात, पण त्यांचे हृदय तुमच्यापेक्षा इतके मोठे आहे की त्यांची घरे उद्ध्वस्त झाल्यानंतरही त्यांनी कधी हार मानली नाही. दुसरा धडा असा होतो की जेव्हा जेव्हा आपल्यावर वाईट काळ येतो तेव्हा आपण विचार करतो, ही वेळ कधीही जाणार नाही, ही वेळ माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल, ती मला कधीही जगू देणार नाही. हे विचार ज्यांचे अस्तित्व नाही ते फक्त विचार आहेत आणि ते विचार आपले हृदय दुःखी करतात. म्हणूनच आपण प्रयत्न करणे थांबवतो. पण विचार करा, निसर्गाकडून आपल्याला वारंवार नुकसान सहन करावे लागते, परंतु हे कधी टिकेल याचाही आपण विचार केला पाहिजे. जर आपण पुन्हा पुन्हा नवीन प्रयत्न करत राहिलो तर निसर्ग आपल्याला साथ देईल. एके दिवशी ती आपल्याबद्दल करुणेने भरून जाईल आणि आपण कधीही कल्पना न केलेली प्रत्येक गोष्ट देण्यास तयार असेल. सुरुवातीला तुम्ही त्या मुंग्यांना कसे नुकसान करण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही पाहिले आहे का? पण नंतर तुम्ही त्यांना खायला दिले आणि त्यांना मदत केली. हे घडले का? कारण मी पाहिले की तिने कधीही हार मानली नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही कधीही हार मानली नाही तर एके दिवशी निसर्ग देखील तुम्हाला देईल, तुम्हाला जे काही हवे आहे. म्हणूनच भगवान शिव म्हणतात, कधीही हार मानू नका, फक्त तुमचे काम करत राहा, फक्त ते करत राहा, असे म्हणत भगवान शिव या कथेचा शेवट करतात. कृपया कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. जर हा व्हिडिओ बोलताना काही चूक झाली असेल तर ती मी माफी मागतो. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही शिवांचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा
आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.